सांगली में मीडिया से बातचीत के दौरान पूर्व सांसद राजू शेट्टी ने सांगली कृषि उत्पन्न बाजार समिति के 3 भागों में बंटवारे यानी ही त्रिभाजन और सातारा जिला परिषद में हुए विवाद को लेकर भाजपा की आलोचना की। शेट्टी ने कहा कि कानून को नजरअंदाज कर सत्ता हासिल करने की प्रवृत्ति बेहद खतरनाक है। शेट्टी ने भाजपा को चेतावनी देते हुए कहा कि भाजपा सत्ता का ताम्रपत्र लेकर नहीं आई है और एक समय ऐसा भी आएगा जब उन्हें विपक्ष में बैठना पड़ेगा। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करायला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे। त्याचं कारण त्रिभाजन झाल्यानंतर सांगलीची बाजारपेठ सक्षम होईल, परंतु जत आणि कवटेमंकाळ मात्र सक्षमपणाने चालणार नाही आणि त्यामुळे नुकसान होणार आहे ते शेतकऱ्यांचं होणार आहे आणि त्यामुळे त्रिभाजन करण्याची गरज नव्हती। परंतु जर बाजार समिती आपल्या ताब्यात आली नाही तर मग ती कुणाच्याच ताब्यात जाता कामा नये। ही जी विकृत मनोवृत्ती सरकारची आहे त्या मनोवृत्तीतून हे त्रिभाजन केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळं आणि जे आता संचालक मंडळ सत्तेत आहे त्यांनी सुद्धा त्रिभाजन होईपर्यंत वाट बघितली। खरं तर त्याच्या आधीच त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावला पाहिजे होते, परंतु तेही कुठेतरी कमी पडलेले आहेत। परंतु या त्रिभाजनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे। जिल्हा परिषद अनेक ठिकाणी पराभव होण्याच्या पात्रतेचे ते आहेत। साताऱ्यामध्ये मंत्र्यांच्या मध्येच फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। काही करा, कायदा धाब्यावर बसवा, परंतु सत्ता मिळवा ही जी प्रवृत्ती आहे ही घातक आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचे नेते हे विसरतात कधी काळी ते विरोधी पक्षात होते आणि त्यांनी काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत। कधीतरी भविष्यातही त्यांना विरोधी पक्षात जावं लागणार आहे, त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल याचाही विचार त्यांनी करून ठेवावा।